मंडळी, सध्या ऑरेंजचा सीझन चांगलाच चाललेला आहे. घराघरात संत्री येत आहेत आणि आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच याचा इंटेक करत असतो. व्हिटॅमिन सी साठी असो, इम्युनिटीसाठी असो. पण प्रश्न एक आहे, संत्र खाल्ल्यावर सालींचं करतो काय? थेट कचऱ्यातच टाकतो की नाही? कधी विचार केलाय का, हे साल झाडांसाठी वापरता येईल का? तर मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे हीच संत्र्यांची साल झाडांसाठी कशी फ्लावर बूस्टर, सॉइल कंडिशनर आणि नॅचरल मिनरल सोर्स म्हणून कशी काम करत असते. मंडळी, यात फक्त आपल्याला ही साल वापरायची नाही, तर या साली मागची जी काही सायंटिफिकली बाजू आहे ना, ती देखील आपण समजून घेणार आहोत. सो व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी अशी एक मिस्टेक देखील सांगणार आहे जी की 90% लोक करत असतात आणि त्यामुळे झाड देखील कमजोर होत असतं. म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील पुन्हा एकदा नवीन आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, संत्र्यांची साल म्हणजे व्हिटॅमिन सी नाही, तर ती एक मिनरल बायोऍक्टिव्ह कंपाऊंड असं पॅकेज आहे, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आहे. मंडळी, पोटॅशियम म्हणजेच काय, की जो झाडांवर कळ्या तयार करण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. म्हणजेच फ्लावर बर्ड्स. शिवाय बऱ्याच जणांच्या समस्या असतात की बर्ड्स ड्रॉप होतात, म्हणजेच कळ्या गळत असतात, तर त्या ठिकाणी पोटॅशियमची कमतरता असते. सो पोटॅशियम जर आपण झाडाला दिलं तर मात्र बर्ड्स देखील कमी होत असतात. शिवाय झाडाचा जो काही स्ट्रेस रेजिस्टन्स असतो ना, तो देखील मात्र ही संत्र्यांची साल वाढवत असते. त्यानंतर नंबर 2 ज्यामध्ये आहे कॅल्शियम, जे की रूट, झाडाचे जे काही रूट आहेत ना, त्याच्या ज्या टिप्स असतात ते स्ट्रॉंग करण्याचं काम करत असतो आणि जी मुळं असतात, स्टेम असतात, त्यांना स्ट्रॉंग बनवायचं काम करत असतं. यानंतर नंबर 3 जे की आहे मॅग्नेशियम, जो झाडांच्या पानांमधील क्लोरोफिल तयार करण्यासाठी इसेन्शियल आहे. बऱ्याच वेळेस झाडांच्या पानांमध्ये क्लोरोफिलची कमतरता असल्याने पानंही पिवळी पडत असतात. म्हणजे पानं डार्क हिरवी राहण्यासाठी किंवा त्यावर हिरवा कलर अधिक काळ टिकण्यासाठी मॅग्नेशियमची गरज असते. जर झाडांच्या पानांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असेल तर मात्र झाडाची पानं ही पिवळी पडून गळू देखील लागत असतात. सो ही मॅग्नेशियमची कमतरता या सालींमधून भरून निघत असते. त्यानंतर आहे नंबर 4 नॅचरल नायट्रोजन, जो की अगदी थोड्या प्रमाणामध्ये या सालीमध्ये असतो आणि महत्वाचं म्हणजे लीफ ग्रोथ सपोर्ट म्हणून हा काम देखील करत असतो. शिवाय या ऑरेंज पील मध्ये लेमोनाइन प्लस फ्लॅवोनाइड्स देखील असतात, ज्यामध्ये नॅचरल अँटी फंगल प्रॉपर्टीज असतात, ज्याने किडे असो, बॅक्टेरिया असो दूर ठेवण्याचं काम करत असतं. म्हणजेच ही जी साल आहे ती फक्त फर्टिलायझर नाही, तर एक सॉइल बूस्टरचं प्लस मायक्रोबायल सपोर्टर देखील काम करत असतं. आता सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ऑरेंज पील ही आपण डायरेक्ट झाडांना द्यायची का? बरीच लोक तीच करतात. साल सोडली की डायरेक्ट कुंडीत जाऊन टाकत असतात. पण मंडळी, डायरेक्ट साल ही झाडं कधीही शोषून घेत नाही किंवा ॲब्सॉर्ब करतच नाही. मंडळी, आता पहिल्यांदा ही पावडर आपण मातीत दिल्यावर काय होतं ते अगदी थोडक्यात पाहूया. सॉइल मायक्रोबीज हे ऍक्टिव्ह होतात, ते ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला ब्रेक डाऊन करतात. त्यानंतर न्यूट्रियंट हे सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असतात आणि यालाच म्हणत असता मायक्रोबायल मिनरलायझेशन. म्हणजेच ऑरेंज पील म्हणजेच मायक्रोबीज साठी अन्न तयार करत असतं किंवा अन्नच असतं. त्यानंतर मायक्रोबीज न्यूट्रियंट हे हळूहळू जमिनीमध्ये रिलीज करत असतात आणि त्यानंतर रूट्स ते ॲब्सॉर्ब करतात किंवा शोषून घेत असतात आणि ही सर्व प्रोसेस जी असते ना, ती अतिशय स्लो होत असते, पण मात्र सस्टेनेबल असते. आता डायरेक्ट साल ही जर आपण मातीत दिली किंवा कुंडीत टाकली तर मात्र ती ॲसिडिक असते. त्यामुळे जवळपास सालीचा पीएच हा 4 ते 5 पर्यंत असतो.
म्हणूनच मंडळी, डायरेक्ट फ्रेश साल कधीही मातीमध्ये टाकली तर मात्र सॉईल किंवा माती ती ॲब्सॉर्ब करू शकत नाही आणि माती देखील डिस्टर्ब होऊ शकते. पण तुम्ही ही साल ड्राय करून तिचं पावडर करून वापरलं तर मात्र मायक्रोबायल हे ब्रेकडाऊन होऊन जात असतात आणि त्यामुळे जी काही ॲसिडिटी असते सालीमध्ये असते ती देखील मात्र बॅलन्स होत असते आणि जे काही ॲसिड लव्हिंग प्लांट असतात जसं की गुलाब असो, जास्वंद असो, मोगरा असो, कडीपत्ता असो, हे सर्व ॲसिड लवर प्लांट्स आहेत. तर यांच्यासाठी मात्र ही साल युजफुल आहे. मंडळी, आता सालीचं पावडर बनवायचं तर यासाठी सालीला 3 ते 5 दिवस उन्हामध्ये पूर्ण क्रिस्प होईपर्यंत वाळून घ्यायची आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये याला आपल्याला फाईन पावडर देखील करून घ्यायचं आहे. तयार झालेली ही पावडर तुम्ही एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकतात. म्हणजेच जवळपास ही साल तुम्ही वर्षभर देखील वापरू शकता आणि या सालीचा सर्वात महत्त्वाचा वापर म्हणजेच पावसाळ्यात होत असते. कंटिन्यू पाऊस असल्यामुळे मातीही सुकवत नाही आणि त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचं लिक्विड फर्टिलायझर झाडांना देता येत नसतं. शिवाय पाण्याचं प्रमाण जास्त झाल्याने त्यामध्ये शेवाळ असो किंवा जो काही चिकटपणा असतो तो मातीमध्ये तयार होत असतो. सो त्यावेळेस जर तुम्ही ही साल कुंडीमध्ये पावसाळ्यात वापरली तर मात्र त्याने शेवाळ तयार होणं शिवाय मातीची जी काही उपजाऊ प्रक्रिया असते ना ती चांगल्या प्रकारे होत असते. तर मी बऱ्याच वेळेस पावसाळ्यासाठी मला अधिक हेल्पफुल ठरणारी ही पावडर आहे. त्यामुळे आत्तापासून तुम्ही ही पावडर स्टोअर करायला सुरुवात करून द्या. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुमची साल ओलसर राहिली तर मात्र मातीमध्ये फंगस तयार होईल. त्यामुळे पूर्णपणे साल वाढल्यावरच तिची पावडर ही स्टोअर करा. मंडळी, आता ही तयार झालेली पावडर 1 चमचा 8 ते 10 इंचच्या कुंडीसाठी महिन्यातून 1 वेळा एवढ्या प्रमाणामध्ये पुरेसी आहे. 1 चमचा मातीमध्ये मिक्स तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जर या पावडरला लिक्विड फॉर्ममध्ये झाडाला द्यायचं असेल तर तुम्ही यापासून लिक्विड बूस्टर देखील तयार करू शकता. तर यासाठी 1 चमचा तयार झालेली ही पावडर 1 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला 48 तास भिजवून ठेवायची आहे. ही पावडर पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर मात्र झाडाला देण्याआधी ते पाणी गाळून घ्या आणि त्यानंतरच त्या पाण्याचा वापर तुम्हाला झाडांवर करून घ्यायचा आहे. शिवाय या पाण्याचा स्प्रे देखील तुम्ही करू शकतात. मंडळी, याचा वापर जर तुम्ही घरच्या घरी कंपोस्ट तयार करत असाल तर तुम्ही कंपोस्ट बिनमध्ये देखील या पावडरचा वापर करू शकतात. आता ही पावडर मातीमध्ये गेल्यावर काय काम करते तर ऑर्गॅनिक मॅटर वाढवत असते. शिवाय सॉइल एअरेशन देखील इम्प्रूव्ह होत असतात. म्हणजे मातीमध्ये हवेची जी काही सुधारणा असते किंवा एअर सर्क्युलेशन होत असतं ते देखील चांगल्या प्रकारे होत असतं. शिवाय रूट हेअर डेव्हलपमेंट सपोर्ट याशिवाय वॉटर रिटेन्शन बॅलन्स देखील होत असतं. जेवढी मुळं झाडाला जास्त तितके जास्त झाड हे न्यूट्रिएंट अपटेक करत असतं. तर मग मंडळी, या सीझनमध्ये फक्त आपणच ऑरेंजचा इंटेक न करता आपल्या झाडांना देखील अशा प्रकारे ऑरेंज ज्यूस मात्र नक्की द्यायला विसरू नका. उन्हाळ्यामध्ये तर मात्र यांना खरंच त्याची गरज देखील आहे. तर मंडळी, हे सर्व गोष्टी झाल्या, पण 90% मिस्टेक ही आपण कुठे करत असतो ते थोडक्यात पाहूया. मंडळी, फ्रेश आणि डायरेक्ट जर तुम्ही साल कुंडीत टाकली तर मात्र त्याचा साईड इफेक्ट हा होणारच आहे. तर मिस्टेक नंबर 1 म्हणजे फ्रेश किंवा डायरेक्ट साल कुंडीत वापरणं टाळा. मिस्टेक नंबर 2 की दर आठवड्याला किंवा महिन्यातून किंवा 2 ते 3 दिवसातून देखील सालीचा वापर टाळा. फक्त महिन्यातून 1 वेळेस 1 चमचा एका कुंडीसाठी परफेक्ट असं प्रमाण आहे. त्यानंतर मिस्टेक क्रमांक 3, ओव्हर क्वांटिटीमध्ये टाकणे. कुंडीचा आकार, झाडाचा आकार, झाडाचं वय या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच या पावडरचा वापर तुम्हाला कुंडीमध्ये कर. मिस्टेक नंबर 4, ऑलरेडी जर तुमची माती ॲसिडिक असेल तर त्यामध्ये जास्त प्रमाणात या पावडरचा वापर करणे टाळा. म्हणजेच या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ऑर्गॅनिक म्हणजेच अनलिमिटेड नाही. यानंतर मंडळी, ऑरेंज पील फर्टिलायझर म्हणजे मॅजिक नाही. याचा रिझल्ट यायला कमीत कमी 3 ते 4 आठवडे लागू शकतात. यासोबतच झाडाला प्रॉपर सूर्यप्रकाश आणि पाणी या गोष्टी देखील तेवढ्याच इक्वली इम्पॉर्टंट
इम्पॉर्टंट आहे. मंडळी, नेचरमध्ये काहीही वेस्ट नसतं. आपण फक्त त्याचा योग्य ठिकाणी वापर हा करायला मात्र शिकायला पाहिजे. आजपासून तुम्ही देखील या साली टाकून न देता मात्र मातीला द्या. संत्र्याची साल म्हणजेच कचरा नाही, तर ती एक सॉइल सायकलचाच पार्ट आहे. मंडळी, जे फळ आपल्याला पोषण देतं ना, त्याची साल मात्र तुमच्या झाडांना ताकद देऊ शकते. जर तुम्ही आजपासून ऑरेंज पील सेव्ह करणार असाल आणि पावडर तयार करणार असाल, तर मात्र मला कमेंटमध्ये नक्की ऑरेंज पावडर असं लिहून पाठवा. चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल, तर मग मंडळी, व्हिडिओला लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका. शिवाय तुमच्या गार्डनिंग फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ते देखील हा हॅक नक्कीच यूज करतील. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी, अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर मात्र वाट कसली पाहताय, पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील. शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील मी छोटे छोटे गार्डनिंगच्या टिप्स तुमच्याशी शेअर करत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र आजची माझी ही गार्डनची टूर नक्की पहा. आज मात्र खूप सुंदर भरभरून आणि सगळ्याच रंगाची फुलं माझ्याही बागेत आलेली होती. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग. ऑरेंज पावडर कमेंट करायला मात्र विसरू नका.